जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे। सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं महायुतीचे नेते म्हणत असले तरी परस्परांच्या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात करण्यात आली आहे। कोकणात जागा वाटपावरून भाजप जास्त आक्रमक झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितलाय। जिल्ह्यातील एक मतदारसंघ सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, एक मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे आणि एक मतदारसंघ भाजपकडे आहे। भाजपच्या दाव्यामुळे तळ कोकणात महायुतीतच सामना रंगण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघावर भाजप म्हणून आम्ही दावा करणार आहोत, मात्र महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं स्पष्टीकरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केलंय। कणकवली मतदारसंघ हा हक्काचा आहे। कुडाळ मतदारसंघातील दावा आम्ही सोडणार नाही, परंतु सावंतवाडी मतदारसंघातील वादावर लवकरच तोडगा काढू असं त्यांनी सांगितलंय। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला 27,000 मताधिक्य मिळालं आहे। या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे वैभव नाईक हे प्रतिनिधित्व करीत आहे। आमच्या महायुतीमधील शिंदे गट शिवसेनेने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावर जो दावा केला त्यात गैर काही नाही, प्रत्येकाला तो अधिकार आहे। कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पण महायुतीत म्हणून जेव्हा वरिष्ठ नेते एकत्र येणार त्यावेळी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे। पण कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा आमचाच असेल, यात वाद नाही असं सांगून सावंतवाडी मतदारसंघाचे अंतर्गत वाद आहेत ते आम्ही मिटवू असं त्यांनी स्पष्ट केलंय। सावंतवाडी मतदारसंघातून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे प्रतिनिधित्व करीत आहे। महायुती म्हणून 3 जागा जिंकण्याचा आम्ही संकल्प केला आहे असं श्री चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 6,500 कोटी एवढा निधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिला आहे। ती कामे सुरू आहेत। तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण विमानतळाच्या पार्श्वभूमीवर केला आहे। ज्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली त्या रेल्वे स्थानकाच्या कामाचं उद्घाटन क्रांतीदिनी म्हणजेच 8 ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली आहे। 11, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी विविध विभागातील लोकांच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही दिन घेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळवून देणार आहे असं चव्हाण यांनी सांगितलंय। मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे चाकरमान्यांना त्रास होत आहे। या रस्त्याची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली। उर्वरित कामे गणेश चतुर्थीपूर्वी केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मानले जातात। महायुती सरकारमधील आक्रमक मंत्री अशी त्यांची ओळख आहे। लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळवून देण्यात रवींद्र चव्हाण यांची मोलाची भूमिका आहे।